जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी नागपूर या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्तेमधला नवीन उपप्रकार संमिश्र सहसंबंध बघणार आहोत. तर बघा मित्रांनो, हा उपप्रकार तुम्ही जर स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची कोणत्याही परीक्षेची तयारी करा. मग जसं राज्य शासनाच्या स्टेट गव्हर्नमेंटमध्ये महाराष्ट्र पोलीस, दारूबंदी पोलीस, वनरक्षक, ग्रामसेवक, तलाठी, जलसंपदा विभाग, आरोग्य विभाग किंवा अजून इतर कोणतेही महानगरपालिका वगैरेची परीक्षा द्या. तर या परीक्षांमध्ये यावरचे प्रश्न असतातच. त्याचबरोबर तुम्ही अग्निवीर, एसएससी, रेल्वे, ठीक आहे ना, सीजीएल वगैरे तयार करता असताना प्रत्येक परीक्षेमध्ये मित्रांनो या टाईपवरचे प्रश्न विचारले जातात आणि मी तुम्हाला हे टाईप अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगतोय. तर बघा, कधी कधी काही परीक्षेमध्ये यावर 2 प्रश्न असतात, कधी कधी 2 पेक्षा जास्ती पाहायला मिळतात. तर मित्रांनो, अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे, तो तुम्ही समजून घ्या, ठीक आहे. आणि जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल मित्रांनो, तर या आधीचे जे मी बुद्धिमत्तेचे लेसन घेतलेले, लेक्चर जे घेतलेले आपल्या प्लेलिस्टमध्ये जा. त्यात मी अगदी बेसिक पासून सुरुवात केलेली आहे. तर तिथून तुम्ही सुरुवात करा, ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला हे जसे अवघड प्रश्न आहेत तर हे पण समजायला सोपं होतील, ठीक आहे. तर चला आता संमिश्र सहसंबंध बघूया. आजचा टॉपिक आपला संमिश्र सहसंबंध. मग संमिश्र सहसंबंध म्हणजे यात कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात? तर बघा, याच्यामध्ये जसं मी तुम्हाला श्रेणी शिकवली, समसंबंध शिकवला, बरोबर की नाही? श्रेणीचे प्रकार वगैरे शिकवलेले होते. तर श्रेणीमध्ये आपण अंकांची श्रेणी पाहिली होती. मग अंकांच्या श्रेणीमध्ये आपण पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी कसा संबंध आहे, दुसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी काय संबंध आहे, पहिल्या पदाचा तिसऱ्या पदाशी काय संबंध आहे, असं भिन्न म्हणजे वेगवेगळा संबंध आपण बघितला होता, बरोबर की नाही? त्याचबरोबर आपण श्रेणीमध्ये वर्णांची श्रेणी बघितली होती. मग वर्णांमध्ये इंग्रजी वर्णांची श्रेणी पाहिली होती. तर इंग्रजी वर्णांची श्रेणीमध्ये आपण जसं पहिल्या पदात दुसऱ्या पदाशी, दुसऱ्या पदाचा तिसऱ्या पदाशी, तिसऱ्या पदात चौथ्या पदाशी किंवा पहिल्याचं तिसऱ्याशी, ठीक आहे ना, मग दुसऱ्याचं चौथ्या पदाशी, असं वेगवेगळा संबंध लावलेला. संबंध लावताना प्रत्येक घरात काय फरक होता हे डिटेलमध्ये आपण त्या लेक्चरमध्ये बघितलेलं होतं. तर सांगण्याचं तात्पर्य इथे असं आहे की संमिश्र सहसंबंध हे जे प्रकरण आहे, ठीक आहे ना, हा जो प्रकार आहे, या प्रकारात मित्रांनो सेम श्रेणीचेच नियम इथे लागू करायचे आहेत आपल्याला, ठीक आहे. मग यामध्ये अंक आणि वर्ण हे दोघं एकत्र केलेले आहेत त्यांनी. मग अंकांचा वर्णांशी काय संबंध आहे आणि पुन्हा त्या संख्यांची काय संबंध आहे ते आपल्याला बघायचं असतो, ठीक आहे. बघा, आता याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा हे 2 चिन्ह दिसत आहेत. या चिन्हाला काय म्हणायचं? जसे. आणि या चिन्हाला काय म्हणा? तसे. लक्षात येत आहे का? तर बघा मित्रांनो, या प्रश्नात काय दिलेले आहे? प्रश्न पहिला बघूया. बी जसे 19 तसेच डी जसे काय? मग याचे पर्याय आहेत. पहिला पर्याय 26, दुसरा पर्याय 16, तिसरा पर्याय 25 आणि चौथा पर्याय 28. तर या बीचा 9शी काय संबंध आहे? डीचा मग तसा संबंध आपल्याला इथे शोधायचा आहे. कारण मी तुम्हाला सहसंबंधामध्ये बोललेलो होतो किंवा समान संबंधामध्ये बोललो होतो की पहिल्या जोडीचा जो संबंध असेल तोच संबंध आपल्याला दुसऱ्या जोडीत ठेवायचा असतो, बरोबर की नाही? मग आता बघा मित्रांनो, इथे काय संबंध आहे? बीचा क्रमांक जर आपण पाहिलं तर बीचा क्रमांक 2 आहे आणि ही 9 वर्ग संख्या आहे, बरोबर की नाही? मग बीचा क्रमांक 2 अधिक 1 केल्यानंतर 3 तयार होते. मग 3चा वर्ग काय आहे? 9. त्याच पद्धतीने 4, डीचा क्रमांक काय आहे? 4 आहे. मग 4 मध्ये 1 प्लस करा, कारण इकडे बी मध्ये आपण 1 प्लस केलेला आहे, बरोबर की नाही? मग 2 मध्ये 1 अधिक करून 3 घेतला आणि ही संख्या 3चा वर्ग होता. 4 मध्ये 1 प्लस केल्यानंतर किती होणार? 5. मग 5चा वर्ग काय असणार आहे? 25. मग 25 कुठे पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 3 हा या प्रश्नाचं उत्तर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न बघू मित्रांनो. दुसरा प्रश्न बघा काय आहे? UT2 जसे TU4 तसेच काय जसे ZY64. तर मित्रांनो, जर आपण आधी संख्यांचा विचार केला ना, तर बघा 2चा वर्ग 4 आहे, बरोबर की नाही? मग हा 8 कोणाचा वर्ग, 64 कोणाचा वर्ग आहे? तर 8चा वर्ग आहे, बरोबर आहे. त्यानंतर इथे UT ला काय केलं त्यांनी? उलट करून दिलेलं, TU करून दिलेलं, बरोबर आहे. मग आपल्याला इथे वाय आणि झेडला काय करायचं आहे? उलट करून द्या, बरोबर की नाही? मग वाय आधी घेऊन टाका आणि झेड नंतर घ्या. म्हणजे झेड आधी होता तो झेडला नंतर करा आणि वाय जो नंतर होता तो आधी घेऊन टाका. म्हणजे YZ8 असा पर्याय कुठे? तर पर्याय क्रमांक 2 हा या प्रश्नाचं उत्तर आहे, ठीक आहे. तर बघा मित्रांनो, आता तिसरा प्रश्न बघू. तिसरा प्रश्न काय आहे? MK 169/121 जसे, ठीक आहे ना. तसेच इथे तुम्हाला विचारलेलं त्यांनी JH जसे काय, ठीक आहे ना. तर या ठिकाणी एमचा क्रमांक किती मित्रांनो? जर तुम्ही या संख्या बघितल्या, या वर्ग संख्या आहेत, बरोबर आहे. मग एमचा क्रमांक किती आहे? 13 आहे. केचा क्रमांक किती आहे? 11 आहे. बघा, मी इथे लिहून दिलेलं आहे. एमचा क्रमांक किती आहे? 13 आणि केचा क्रमांक किती आहे? 11. म्हणजेच एम मधून -2 केलेले आहेत त्यांनी. लक्षात येत आहे का? तर इकडे 13ची वर्गसंख्या ही अंशात लिहिलेली आहे आणि छेदाची वर्गसंख्या 11ची वर्गसंख्या छेदात घेतलेली.
लक्षात येत आहे का? 13ची वर्गसंख्या अंशात लिहिलेली आणि 11ची वर्गसंख्या छेदात घेतलेली. मग जेचा क्रमांक किती असतो? तर बघा जेचा क्रमांक 10 आहे. त्याचबरोबर एचचा क्रमांक किती आहे? तर 8 आहे. बरोबर की नाही? मग जसं इथे पहिलं जे अक्षर होतं, पहिल्या अक्षराचं जो पहिल्या अक्षराची वर्गसंख्या होती ती अंशात लिहिलेली होती. बरोबर की नाही? मग इथे आपण 10 ही पहिली संख्या म्हणून 10चा वर्ग अंशात लिहून घ्या. 10चा वर्ग किती असतो? 100. छेदात 8चा वर्ग घ्या, कारण इथे 11चा वर्ग छेदात घेतलेला आहे. मग 8चा वर्ग छेदात काय असणार? 64. मग 100/64 असं कुठे? आता बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, या संख्यांना भाग वगैरे जातंय, ठीक आहे ना? तर इथे आपण अपूर्णांक शिकत नाही, इथे बुद्धिमत्ता शिकतोय, म्हणून याला काही भाग-बीग देत बसायचं नाही, ना तर काही अजून गणितातले नियम इकडे लागू करतील आणि ऑप्शन मध्ये कदाचित तसं पण दिलेलं असेल काही पर्यायांमध्ये. मग तुम्ही गणितातला नियम बुद्धिमत्तेमध्ये लागू करायचा नाही, ना तर मग तुमचं उत्तर चुकणार आहे. ठीक आहे, आता चला याच्या पुढचे प्रश्न बघू आपण. चला मग मित्रांनो, आता पुढचा प्रश्न काय आहे ते बघू. तर बघा 4 नंबरचा प्रश्न काय आहे? ग्रेट जसे 25 तसेच नंबर जसे काय? एक वाक्य अजून लक्षात ठेवा मित्रांनो, की बुद्धिमत्तेमध्ये ना शब्दाचा अर्थ असलाच पाहिजे असं काही गरजेचं नसतं, ठीक आहे ना? तर बघा इथे आता आहे शब्दाला अर्थ म्हणून काही हरकत नाही, पण प्रश्नात आपल्याला शब्दाला अर्थ पाहिजेच असं काही गरजेचं नसतं. ठीक आहे, आता बघा इथे काय दिलेले? ग्रेट जसे 25 तसेच नंबर जसे काय? तर मग जर आपण हे जे अक्षर दिलेले या अक्षरांचा जो क्रमांक आहे तो घेतला आणि त्यांची बेरीज केली तर बघूया काय येतं. ठीक आहे ना? तर बघा टीचा क्रमांक किती आहे? टीचा क्रमांक 20 आहे. हे तुम्हाला पाठ पाहिजे हा, मी समजून देण्यासाठी दाखवतोय. एचा क्रमांक किती आहे? 1 आहे. ईचा क्रमांक किती आहे? 5 आहे. आरचा क्रमांक किती आहे? 18 आहे. आणि जीचा क्रमांक किती आहे? तर 7 आहे. बरोबर की नाही? आधी बेरीज करून बघा. बेरीज किती होते बघा? 7 आणि 8 18, 25 25 आणि 5 7 आणि 18 25 25 आणि 5 30 30 आणि 1 31 आणि 20 51. यांची बेरीज किती होते मित्रांनो? 51. पण इथे दिलेले किती आहे? 25. बरोबर की नाही? त्याच्यानंतर पुढे बघू आपण. NUMBER म्हणजे नंबर. एनचा क्रमांक किती आहे? तर 14. यूचा क्रमांक किती आहे? 21. एमचा क्रमांक किती? 13. बीचा क्रमांक किती आहे? 2. ईचा किती आहे? 5 आणि आरचा किती आहे? 18. तर या संख्यांची जर आपण बेरीज केली, या संख्यांची बेरीज केली तर काय होते बघा? 18 आणि 2 20, 20 आणि 5 25, 25 आणि 13, 25 आणि 13 35 आणि 3 38. बरोबर आहे? 38 आणि 21, 38 लक्ष द्या आता. 38 आणि 21 9 59 59 आणि 14 59 अधिक 14 9 4 1303 हातच्यास 1 5 आणि 1 6 63. आता बघा इथे 51 मधून जर आपण 51 मधून 26 वजा केले, काय 51 मधून 26 वजा केले तेव्हा काय उत्तर येते? 25. बरोबर की नाही? तर मग 63 मधून पण 26 वजा करून बघा. 63 व सॉरी हा इकडे खाली घ्या तुम्ही. 63 मधून पण 26 वजा करून बघा. मग 26 वजा करून बघा. मग 13 मधनं 6 गेले 7, 6 मधनं 3 गेले 3 37. बरोबर आहे? इथे ऑप्शन मध्ये 37 आहे का? नाहीये. तर मित्रांनो बघा, असा प्रश्न सोडवताना एक या पद्धतीने लॉजिक लागतो, परंतु आता इथे ऑप्शन मध्ये आहे का? नाहीये. मग आता हा प्रश्न बघितल्या बघितल्या आपल्या लक्षात येत आहे की इथे अक्षर किती आहेत बघा? 1 2 3 4 5. मग इथे 5 अक्षर आहे. 5चा वर्ग काय असतो मित्रांनो? 25. मग 5चा वर्ग इथे घेतलेला आहे. इथे अक्षर किती बघा? 1 2 3 4 5 6. मग 6चा वर्ग किती येतो? 36. बरोबर की नाही? मग पर्यायामध्ये 36 आहे का? तर बघा 3, पर्याय क्रमांक 3 मध्ये 36 आहे, म्हणजेच 36 पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. मी तो प्रश्न तुम्हाला या पद्धतीने का सोडून दिला? कारण परीक्षेला असेही लॉजिक असलेले या या प्रकारावरचे प्रश्न विचारले जातात, म्हणून मी तुम्हाला त्या पद्धतीने हा प्रश्न सोडून दिलेला आहे. ठीक आहे, तर पुढे बघूया. पुढचा प्रश्न काय मित्रांनो? 5, प्रश्न क्रमांक 5. एडी जसे D5A तसेच EG जसे काय? तर बघा डीचा क्रमांक किती आहे? 4. एचा क्रमांक किती? 5. या दोघांची बेरीज केली तर किती होत आहे? 5. पण हा जो पहिला होता त्याला दोघांची बेरीज मध्ये लिहिलेली आहे दोघा अक्षरांच्या, आणि जो पहिला होता तो शेवटी टाकला. बरोबर की नाही? हा पहिला होता तर हा 2 नंबरला टाकला आणि जो 2 नंबरला होता तो 1 नंबरला टाकलेला आहे. लक्षात येत आहे का? म्हणजेच 12 पासून काय तयार झालं इथे? 12 पासून 21 तयार केला त्यांनी. लक्षात येत आहे का? या 12 पासून 21 तयार केलेला आहे. मग आता या ठिकाणी ई आणि जी, मग ईचा क्रमांक किती असतो? 5. जीचा किती असतो? 7.
7 आणि 5 किती होतात 12. मग 12ला आपल्याला सेंटरला लिहायचंय. नंतर ई हा 1 नंबरला, हा 2 नंबर, तुम्हाला 21 तयार करायचंय, बरोबर की नाही. मग इथे 2 काय होणार जी, आणि हा ईचा 1 आहे म्हणजे ई इकडे जाणार, 21 तयार झालं ना. बघा मग उत्तर काय आलंय G12E, बरोबर की नाही. मग G12E पर्याय क्रमांक 1 हा या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा आता तुम्हाला गुगलीसाठी E12G पण दिलेला आहे प्रश्नामध्ये, ठीक आहे ना. तर मित्रांनो हे असे घाई करायची नाही, याला सिली मिस्टेक म्हटलं जातं, ठीक आहे ना. तुम्ही प्रश्न बरोबर सोडवतात पण घाई करून काय करतात, तो प्रश्न चुकून देतात, ठीक आहे ना. मग अशी मिस्टेक करायची नाही, अशी चूक करायची नाही, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न काय, 36 BC जसे 6 BC तसेच 64 UV जसे काय. आता 6चा वर्ग मित्रांनो 36 आहे आणि BC जसा आहे तसाच इथे लिहिलेला आहे. मग 64 कोणाचा वर्ग आहे 8चा, आणि मग UV तसंच घ्यायचं आहे, बरोबर आहे. माझा पर्याय कुठे आहे तर बघा UV 8, काय UV 8, पण इथे काय UV संख्याच्या नंतर आहे. जसं इथे 6 नंतर अक्षर होते ना, मग इथे आपल्याला संख्या आधी पाहिजे आणि अक्षर नंतर पाहिजे, पण इथे काय केलेलं आहे या पर्यायामध्ये की अक्षर आधी घेतलेलं आणि संख्या नंतर आहे. बघा याला गुगली म्हणतात हा. तर अशा प्रश्न विद्यार्थी उत्तर बरोबर काढतील पण चुकतील. चुकतील कुठे, घाई जास्त करणार आणि अक्षर आधी होतं का संख्या आधी होती, ठीक आहे ना, हे बघणार नाही, आणि मग सोडवलेला प्रश्न चुकून येतील आणि मग कदाचित असेच 1-2 प्रश्न चुकले पूर्ण पेपरमध्ये, तर मग त्याच 1-2 मार्कांनी रिझल्ट जातो. तर या बारीक बारीक गोष्टी मित्रांनो, या गोष्टींकडे पण लक्ष द्यायचं आहे, ठीक आहे. मग 8 VU, आता बघा इकडे काय UV आहे पण इथे काय दिलेलं आहे VU आहे. संख्या बघितली आणि उत्तर मारून देत आहे, बरोबर की नाही. फक्त संख्या बघून पण उत्तर मारू नका, इथे अक्षर बदललेले त्यांनी, ठीक आहे ना. तेच 2 अक्षर आहे पण त्याची अदलाबदल करून दिलेली आहे. इथे BC तसाच होता, इथे BC तसाच आहे. जसा इथे BC होता तसाच BC इथे घेतलेला, त्यांनी अदलाबदल केलेली का नाही, बरोबर की नाही. मग UV ची आपल्याला अदलाबदल करायची नाहीये म्हणून आपण UV घेतलेला आहे. पण इथे VU म्हणजे अदलाबदल केलेली, तर हा पण पर्याय नाहीये. मग नंतर पर्याय क्रमांक 3 8 UV म्हणजे हा या प्रश्नाचं उत्तर आहे. तर मित्रांनो बघा अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात प्रश्नामध्ये की जे तुमचं निकाल खाऊ शकतात 1-2-3 मार्कांनी, बरोबर की नाही. तर या गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष द्या जेणेकरून तुमचा रिझल्ट जाणार नाही, ठीक आहे. आणि मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे, जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनचं बटन पण दाबून ठेवा जेणेकरून मी पुढचे जे काही लेक्चर घेणार ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि अजून एक महत्त्वाचं, तुमची जी पोलीस भरती, आर्मी भरती, SSC GDची किंवा शासकीय नोकरीसाठी मग ती स्टेटची असो किंवा सेंट्रलची असो तयारी करणारे जे कोणी मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत पण आपल्या युट्यूब चॅनलची लिंक पाठवा, त्यांनाही सबस्क्राईब करायला लावा. कारण मी या युट्यूब चॅनलवर मोफत पूर्ण बेसिक पासून तर डिटेलमध्ये सिलेबस घेत आहे, ठीक आहे. आता चला याचे पुढचे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण बघू. बघा मित्रांनो आता प्रश्न क्रमांक 7 काय तर HTBP जसे 19, 20, 216 तसेच MNGO जसे काय. तर मित्रांनो बघा आता इथे 4 संख्या घेऊन त्या संख्येची बेरीज, त्या 4 संख्या त्याचा वर्ग काय येणार तर 16, बरोबर की नाही. 4 संख्या घेतल्या आणि त्या संख्येचा वर्ग घेतला आपण, तर इथे 4 अक्षर दिसतात, त्या 4 अक्षरांचा वर्ग काय येणार मग 16. मग इथे 16 आहे का नाही, म्हणजे हा लॉजिक इथे लागणार नाही, आपण जसं आधीच्या प्रश्नांमध्ये बघितलं. दुसरं, यांच्या क्रमांकांची बेरीज बघा. एस किती नंबरला आहे 19, टी किती नंबरला असतो 20, बी किती नंबरला असतो 2 आणि पी किती नंबरला असतो तर 16, बरोबर की नाही. यांची बेरीज जर केली 9 आणि 6 15 आणि 2 17, 7 8 1 आणि 1 आणि 1 2 आणि 2 4 आणि 1 5 म्हणजे 57 येते यांची बेरीज. तर बेरीज पण नाही इथे, बरोबर की नाही. म्हणजे आपण याच्या आधी जे 2 लॉजिक लावले ते दोघं लॉजिक इथे लावत नाही. आता अशा प्रश्नामध्ये अजून तिसरा लॉजिक का असतो ते बघा, ठीक आहे. तर बघा या ठिकाणी काय आहे की हे जे अक्षर आहे ना त्या अक्षरांचे फक्त क्रमांक दिलेले आहेत. जसं एसचा क्रमांक किती आहे 19, तर ही जी पहिली संख्या आहे त्याचा क्रमांक इथे 19 दिलेला आहे. दुसरं काय टीचा क्रमांक 20 असतो, बरोबर की नाही. हा 20 टीचा क्रमांक आहे, बघा इथे टीचा क्रमांक 20 आहे. त्यानंतर बीचा क्रमांक किती असतो बीचा 2, हा 2 बीचा क्रमांक आहे. नंतर पीचा क्रमांक किती मित्रा बघ 16, तर इथे पीचा क्रमांक 16 दिलेला आहे, लक्षात येत आहे. त्याच पद्धतीने तुला एमचा क्रमांक किती असतो 13, मग 13 लिहून घे. एनचा क्रमांक किती असतो 14, जीचा क्रमांक किती असतो 7, ओचा क्रमांक किती असतो तर 15, लक्षात येत आहे का. जसं बघ एमचा क्रमांक 13 आहे, एनचा क्रमांक 14 आहे, जीचा क्रमांक 7 आहे आणि ओचा क्रमांक 15 आहे. मग 13 14 715 असा पर्याय कुठे आहे. 13 14 716 हा नाहीये. 14 13 715 हा पण नाही, कारण 13 14 पाहिजे आपल्याला, याच्यात मिस्टेक करू नका, ठीक आहे ना.
त्यानंतर 13 14 715 दिसतंय का? 13 14 715 मग पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आता याच्या पुढचा प्रश्न बघा तर काय आहे? या ठिकाणी एम एक्स नाही हा हा गुणाकारचं चिन्ह आहे हा. एम गुणिले एन जसे 13 गुणिले 14 तसेच एफ गुणिले आर बरोबर काय? तर आता एमचा क्रमांक किती असतो? 13. मग एनचा किती? 14. मग काय 13 गुणिले 14 इथे घेतलेला आहे. तसं एफचा क्रमांक किती आहे? 6. आरचा किती असतो? 18. मग 6 गुणिले 18 कुठे आहे? तर इथे 6 गुणिले 17 आहे. 6 गुणिले 18 हा आहे. बरोबर की नाही? आता इथे 18 गुणिले 6 पण दिलेला आहे. पण इथे संख्या अदलाबदल केलेली नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न बघू मित्रांनो. पुढचा प्रश्न काय आहे ते बघा. 2yc 24 बरोबर ना? 2yc 24 जसे 4we 22 म्हणजे 4we 22 तसेच 6ug 20 जसे काय? बरोबर आहे. आता या ठिकाणी हा प्रश्न बघून तुम्हाला थोडासा अवघड वाटतोय ना? तर ताण घेऊ नका. आपण श्रेणीचा जो क्रम आहे तो लावू याला. आता बघा इथे पहिली संख्या बघून घे. 2 नंतर 4 होते म्हणजे 2चा 4 वर्ग पण आहे. पण इकडची संख्या काय 6 आहे ना, तर ती वर्गचा काही आता तिथे लॉजिक दिसत नाही आपल्याला. लक्षात येतंय का नाही? मग इथे बघ 2 आणि 4 मग 2 मध्ये 2 प्लस केलं तर 4 होत आहे. 4 मध्ये 2 प्लस केलं तर किती होत आहे? 6. 6 मध्ये 2 प्लस केल्यानंतर काय होणार मग? 8. मग आता 8 वाले पर्याय तर प्रत्येक पर्यायामध्ये 8 पासूनच सुरुवात आहे. बरोबर की नाही? म्हणून आता एक पण पर्याय इथे कॅन्सल होणार नाही. त्यानंतर मग 24 वजा 4 22 होत आहे. 22 वजा 4 किती होणार? 18. बरोबर की नाही? 24 वजा 2 सॉरी चुकलं. 24 वजा 2 किती होत आहे? 22. 24 वजा 2 22. मग 22 वजा 2 20. मग 20 वजा 2 किती होणार? 18. लक्षात आहे? सॉरी बोलताना ते थोडंसं गडबड झाली. मग 18 आहे. आता शेवटी 18 असलेले पर्याय बघा. आता प्रत्येक पर्यायात आपल्याला 18 दिसतंय. म्हणून फक्त संख्यावरनं हा प्रश्न आपल्याला पूर्ण सोडवता येत नाही. बरोबर की नाही? उत्तर मारता येत नाही. मग याला आता पूर्ण सोडवायचं आपल्याला. मग पूर्ण सोडून बघू. आता इथे y बरोबर आहे. y नंतर w. तर y नंतर w म्हणजे काय? -2 आहे. बरोबर की नाही? y w मध्ये -2 आहे. आणि CE मध्ये काय आहे? CE मध्ये तर CE मध्ये +2 आहे. बघ D नंतर E घेतलेला आहे. बरोबर की नाही? म्हणजे +2 आहे. CE मध्ये काय? +2. जसं पहिल्या अक्षरातून मायनस केलेलं आहे ना, तर U मधून -2 करून टाक म्हणजे TS म्हणजे इथे काय येणार? S. आणि दुसऱ्या अक्षरात +2 केलेलं आहे म्हणजे G मध्ये +2 करायचं. मग G मध्ये +2 काय येणार? HI. एक घर सोडून पुढचं म्हणजे +2 होणार. मग 8SI 18 म्हणजे 8SI 18 असा पर्याय कुठे आहे? 8SJ हा नाहीये. 8SK हा पण नाहीये. 8SI 18 हा पर्याय आहे. इथे 8RJ हा पण नाहीये. तर मित्रांनो बघा हा प्रश्न थोडा अवघड दिसत होता. पण याच्यातील लॉजिक सोपं होतं. श्रेणीचा जर आपण विचार केला, श्रेणी शिकलेलो आहे. त्या पद्धतीने जर अशा अवघड प्रश्नांना जरी आपण तर्क लावलं, तरी अशा अवघड प्रश्न सहज सोडवता येतात. ठीक आहे. याच्या पुढचे अजून काही प्रश्न बघू आपण.